नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या हेमलता पाटील यांनी पक्षाबरोबर नोंदणी न करता आपली स्वतंत्र नोंदणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या नेमक्या राष्ट्रवादीच्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मूळच्या काँग्रेस विचारसरणीच्या असलेल्या पाटील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेत दाखल झाल्या होत्या, पण त्या ठिकाणी फार काळ न रमलेल्या पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाल्या. या ठिकाणी त्यांना प्रवक्ता पद देऊन पक्षाने सन्मानही दिला. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना निवडूनही आणले आहे आणि याच पाटील यांनी आपली पक्षाबरोबर नोंदणी न करता स्वतंत्र नोंदणी केली आहे. गटनेतेपद सीमा ठाकरे यांना दिल्याचा त्यांचा आक्षेप आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी गटनेतेपद आपल्याला देण्याचा शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सीमा ठाकरे यांचे नाव सुचवले आणि तसे पत्र दिल्याचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांचे म्हणणे आहे. यावरून उफाळून आलेल्या वादात हेमलता पाटील यांनी स्वतंत्र नोंदणी केल्याने त्या पक्षात आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे. तर शिंदे सेनेतही नाराजी नाट्य बघायला मिळते. उपमहापौरपद न मिळाल्याने शहर अध्यक्ष बंटी तिदामे नाराज झालेले आहेत. सभागृहात शिंदे सेनेचे नगरसेवक सोडून ते दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संदीप दुनबळे, नाशिक. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर